म्हणजे ही इतकी खतरनाक डील होती की मला फुल व्हिडिओ करायचाच होता. म्हणजे मी श्रीकांत म्हटलं की आपण शॉर्ट व्हिडिओ करू, तो म्हटलं नाही. ही जी डील मी तुम्हाला सांगणार आहे इतकी चांगली आहे. दिस इज प्रॉबेबली वन ऑफ द बेस्ट डील्स यू कॅन गेट राईट नाऊ ऑन अ स्मार्टफोन. खरं सांगतो तुम्हाला. आणि मी म्हणतोय मोटो एज 50 निओ बद्दल. हा जेव्हा लॉन्च झालेला ना 3 महिन्यापूर्वी 23,999 24,000ला लॉन्च झाला होता, तेव्हा मी म्हटलेलं की फॉर दॅट प्राइस दिस इज अ अनबिलिव्हेबल फोन. म्हणजे आता सुद्धा तो चांगला आहे 24,000ला, पण आता तुम्हाला विदाउट एनी ऑफर्स, विदाउट एनिथिंग हा 20,999ला मिळतोय. आणि 21,000मध्ये तुम्हाला आणि ऑफर्स बद्दल सांगणार आहे, कॅमेरा बद्दल 1-2-3 गोष्टी सांगणार आहे, आणि अशा गोष्टी याच्यामध्ये जे फ्लॅगशिप 50, 60, 70 हजारच्या फोन मध्ये असतात त्या या फोन मध्ये, पण तुम्हाला हा फोन 20-21,000ला मिळतोय. तुम्हाला जर का बजेट तुमचं असेल 20,000चं, तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. एवढंच नाही, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ते सुद्धा एक राईट डिसिजन करतील. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका मित्रांनो. आपल्याला आपली टेक मराठी कम्युनिटी वाढवायची, ट्रॅकिंग टेक मराठी कम्युनिटी. करा आता सबस्क्राईब आणि बेल आयकन. चला, मोटो एज असा फोन आहे की जो जर का तुम्हाला एक कॉम्पॅक्ट फोन पाहिजे असेल ना, वाव, इट इज वन ऑफ द बेटर कॉम्पॅक्ट फोन्स आउट देअर. का माहितीये, एक तर 6.4 इंची म्हणजे छोटी 6 इंची स्क्रीन नाही, 6.4 इंची स्क्रीन आहे, 1.5K रेझोल्युशन आहे, 3000 निट्स ब्राईटनेस आहे, पण हा LTPO डिस्प्ले आहे. POLED LTPO डिस्प्ले म्हणजे काय माहिती का, 1 हर्ट्ज टू 120 हर्ट्ज पर्यंत अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. म्हणजे तुमची बॅटरी एफिशियन्सीसाठी हा खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट, हा पहिलाच मोटोरोलाचा फोन आहे जो फ्लॅट साईडने येतो. हा ठीक आहे, प्लास्टिक फ्रेम वगैरे, पण फ्लॅट साईडचे इन हँड फील याचा जबरदस्त आहे. मागं वेगन लेदर आहे, लाईट वेट आहे, म्हणजे लाईट आणि कॉम्पॅक्ट, ऍब्सोल्युटली ग्रेट. हा, त्यामुळे बॅटरीवरती थोडं त्याची कॅपॅसिटी कमी आहे, 4310, तरी सुद्धा तुम्हाला 6-6.5 तासाचा बॅटरी लाईफ मिळते. 6-6.5 तास मी SOT म्हणतोय, स्क्रीन ऑन टाइम, म्हणजे तुम्हाला दिवसभर नॉर्मल युसेज मध्ये नक्की हा फोन जाईल. आणि जरी बॅटरी संपली तरी 68 वॉट चार्जिंग आहे, वायरलेस चार्जिंग आहे, 15 वॉटची वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो हा फोन. म्हणजे विचार करा, एक 20-21 हजाराचा फोन वायरलेस चार्जिंग देतोय. म्हणजे बाकी सगळ्या ब्रँड्सनी ऍटलीस्ट 30,000च्या पुढच्या, 25,000च्या पुढच्या सगळ्या फोन्स मध्ये वायरलेस चार्जिंग पाहिजे. बरं, परफॉर्मन्स फार महत्वाचा असतो. ह्याच्यामध्ये डायमेन्सिटी 7300 आहे. आणि हो, असं म्हणता येईल की दुसरे फोन सुद्धा आहे त्या प्राइस रेंज मध्ये जे डायमेन्सिटी 7300 तेवढाच परफॉर्मन्स देतात. आणि AnTuTu स्कोर याचा 6,50,000 6,60,000 पर्यंत येतो, विच आय थिंक फॉर मोस्ट युजर्स मोर दॅन इनफ आहे. म्हणजे तुम्ही BGMI वगैरे 60 FPS वरती घेऊ शकता. याच्यामध्ये दुसरे सुद्धा फोन्स आहेत डायमेन्सिटी 7300 वरती, जे तुम्हाला 120 FPS देतात. हा 60 FPS देतो, पण स्मूथली गेम प्ले वगैरे तुम्ही करू शकता, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीमीडियासाठी हा खरंच चांगला आहे. कॉम्पॅक्ट आहे पण चांगला आहे, कारण की डिस्प्ले जबरदस्त आहे आणि डॉल्बी ॲटमॉसचे स्टिरिओ स्पीकर्स येतात. सो ऍब्सोल्युटली ग्रेट देअर एज वेल. अजून एक गोष्ट महत्वाची, तुम्हाला ना SD कार्ड वगैरे टाकण्याची गरज नाही याच्यामध्ये, कारण की बेस वेरियंट जो 20,999ला मी सांगतोय, तो 8,256चा आहे. म्हणजे 8,128 नाही, 256चा तुम्हाला मिळतो. ओह, दॅट इज ऍब्सोल्युटली क्रेझी. म्हणजे खरंच सांगतो की त्या प्राइस रेंज मध्ये जे परफॉर्मन्स हा देतोय, हा जो डिस्प्ले देतोय, बॅटरी चार्जिंग, वायरलेस बॅटरी चार्जिंग वगैरे देतोय, जबरदस्त आहे. पण त्याहूनही जबरदस्त म्हणजे IP68 सर्टिफिकेशन आहे. म्हणजे हातातनं तुमच्या पाण्यात पडला, डस्ट वगैरेचं रेजिस्टंट सगळं काही आहे, जे 50-60 हजार रुपयाच्या फोन मध्ये मिळतं ते ह्याच्यामध्ये सुद्धा मिळतं, IP68 सर्टिफिकेशन. चला, सॉफ्टवेअर बद्दल बोलूया. एक तर तुम्हाला माहिती आहे मोटोरोलाचे जे फोन्स आहेत क्लीन UI बरोबर येतात, आणि ह्याच्यामध्ये हेलो UI येतं, विच इज द लेटेस्ट. आधी माय UI येत होतं, आता हेलो UI येतं, विच इज बेस्ड ऑन Android 14. पण काळजी नाही, आता 5 वर्षाचे अपडेट्स, म्हणजे त्याच्यामध्ये मोटोरोलाने इम्प्रूव्ह केलंय. 5 वर्षाचे तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट्स मिळणार आहेत. म्हणजे Android 15, 16, 17, 18 आणि 19 सुद्धा मिळणार आहे. ओ माय गॉड, म्हणजे लॉंग टर्म साठी तुम्हाला जर का वापरायचं असेल, यू कॅन डेफिनेटली यूज दिस फोन. आणि हो, हेलो UI मध्ये जे स्टँडर्ड सगळे फीचर आहे, मोटो जेस्चर्स आणि ते सगळे मिळतात तुम्हाला. म्हणजे ऍब्सोल्यूट मोटो सिक्युअर वगैरे जे आहे, ऑल ऑफ दॅट यू गेट इट. बरं, कॅमेरा. आता कॅमेरामध्ये मी तुम्हाला सांगतो, 20-25 हजारचे जे फोन असतात ना, जनरली काय करतात, एकतर 2 कॅमेरा देतात, अल्ट्रा वाईड आणि प्रायमरी, 50+8 असे वगैरे देतात. किंवा मग आजकाल तर 50+8+2, 2चा काही उपयोग नसतो तरी नावापुरती ट्रिपल कॅमेरा सेटअप म्हणतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50+13+10 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सोनी LYT 700C सेन्सर हा मिळतो, विच इज एक्सलंट. म्हणजे एकतर आहे मोटोरोलाचे फोन 2024 मध्ये कॅमेराच्या बाबतीत भरपूर इम्प्रूव्ह झालेत, आणि मोटो एज 50 निओ हा त्याच्यामधलाच एक आहे. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर जो आहे OS ला सपोर्ट करतो, सोनी सेन्सर आहे. दुसरा 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. तिसरा 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो 3x झूमचा तुम्हाला सेन्सर मिळतो. म्हणजे ते जे 3x पोर्ट्रेट्स 2x पोर्ट्रेट्स तुम्हाला काढायचे असतात ना, ऍब्सोल्युटली ग्रेट. आणि मी तुम्हाला सांगितलं खरंच, आणि मी G ड्राईव्हची लिंक सुद्धा देतोय खाली,
जे मोटो एच 15 निओ चे फोटोज आहेत ना ते नक्की जाऊन बघा. तेवढंच नाही, प्रत्येक सेन्सर व्हिडिओग्राफी मध्ये 4K 30 FPS शूट करतो. विचार करा, 4K 30 FPS. तेवढंच नाही, OIS प्रायमरी सेन्सर मध्ये आहे, टेलिफोटो मध्ये सुद्धा तुम्हाला OIS देत आहे. सेल्फी सेन्सर 32 मेगापिक्सेलचा आहे आणि एका कॅमेरामध्ये ते 20-21 हजाराच्या फोन मध्ये तुम्हाला काय पाहिजे. आय मीन दिस इज रिअली गुड. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्हाला कमी पैशात विदाऊट म्हणजे काही ऑफर्स वगैरे नसले तरी सुद्धा 8256 हा व्हेरियंट तुम्हाला जर का 21 हजारामध्ये मिळत असेल तर काय वाईट आहे. कॅमेरा सुद्धा चांगला आहे, बॅटरी कपॅसिटी सोडून बाकी चार्जिंग चांगलं आहे, वायरलेस चार्जिंग आहे, तर डिस्प्ले चांगला आहे, परफॉर्मन्स इज डिसेंट इन दिस पर्टिक्युलर प्राइस आहे, दिसायला चांगला आहे, कॉम्पॅक्ट आहे, IP68 तुम्हाला मिळतं, वायरलेस चार्जिंग मिळतं. व्हॉट एल्स आहे अजून एल्स. ही विदाऊट ऑफर्स मी 20,999 प्राइस सांगितली. जर का ऑफर्स वगैरे मध्ये तुम्ही घेतला तर हा 20,000च्या खाली येतो. क्रेझी. दॅट इज व्हॉट मोटो एच 15 निओ इज. आय मीन ही डील जी आहे ना ही फक्त तुमच्याकडे ठेवू नका, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, या क्विक व्हिडिओ मध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.